नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास यातील 10वा पाठ बदलते जीवन भाग 2 या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। आणि या स्वाध्यायासोबतच इयत्ता 9वीच्या इतिहासचा आपला सिलेबस संपत आहे। या विषयाचे पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। प्रत्येक विषयाच्या सर्व पाठाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये विधान आहे 1, भारताने रिकामी जागाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली। पर्याय आहेत अ. सुनील गावस्कर, ब. कपिल देव, क. सय्यद किरमाणी, ड. संदीप पाटील। तर यातील योग्य पर्याय आहे ब. कपिल देव। दुसरं विधान आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात रिकामी जागा भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे। पर्याय आहेत अ. पंजाबी, ब. फ्रेंच, क. इंग्रजी, ड. हिंदी। तर योग्य पर्याय आहे क. इंग्रजी। प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। पुढील तक्ता पूर्ण करा। त्यामध्ये 1, भारतातील महत्त्वाच्या भाषा। तर या ठिकाणी आपल्याला मराठी व हिंदी या भाषा सांगता येतील। 2, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा। 3, तुम्ही पाहिलेले बालचित्रपट। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार उत्तरे लिहिले तरीही चालतील। श्वास व श्यामची आई। 4, विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे। झी 24 तास, ABP माझा। या ठिकाणी देखील तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1, भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले। उत्तर आहे 1, भारताने 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला, त्यामुळे या खेळाला मोठी लोकप्रियता मिळाली। 2, सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचा विक्रम केल्यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेत भर पडली। 3, 1985 मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले, त्यामुळे क्रिकेटचा खेळ अधिकच लोकप्रिय झाला। 4, त्यामुळे भारतात अन्य खेळ मागे पडून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले। प्रश्न दुसरा, चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे। उत्तर आहे 1, कृष्णधवल चित्रपटांचे युग संपून ते रंगीत बनू लागले। कृष्णधवल म्हणजे काय? ब्लॅक अँड व्हाईट। 2, 3-4 तास चालणारा चित्रपट 1.5-2 तासावर आला। 3, एका चित्रपटगृहात एकच चित्रपट 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपले। 4, आता एक चित्रपट एकाच वेळी देशापरदेशात हजारो चित्रपटगृहात दिसू लागला। या सर्व बदलांमुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले। प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। त्यामध्ये 1, भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? उत्तर आहे 1, बोलीभाषा मुख्य भाषेला शब्दांचा पुरवठा करतात, समृद्ध बनवतात। 2, बोलीभाषेतूनच त्या समूहाची परंपरा, पद्धती, चालीरीती आणि संस्कृतीची ओळख होते। 3, बोलीभाषा हा आपला मोठा सांस्कृतिक व भाषिक ठेवा आहे। 4, बोलीभाषांचे महत्त्व कमी होता कामा नये, म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे। प्रश्न दुसरा, वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा। उत्तर आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्राच्या स्वरूपात आता पुढील बदल झाले आहेत। 1, कृष्णधवल रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहेत। 2, जिल्ह्याचे मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे। 3, दैनंदिन घडणाऱ्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्यही करू लागली आहेत। 4, आजची वृत्तपत्रे विविध मार्गाने समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत।
प्रश्न तिसरा, दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? उत्तर आहे, दूरदर्शन या माध्यमात पुढील बदल झाले आहेत. 1. सुरुवातीस कृष्णधवल असणारे दूरदर्शन कालांतराने रंगीत झाले. 2. मोजके कार्यक्रम व मोजक्याच वेळात मनोरंजन करणाऱ्या दूरदर्शनचे कार्यक्रम व वेळ वाढली. विविध प्रकारचे कार्यक्रम व मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली. 4. अनेक खाजगी वृत्तवाहिन्या आल्यामुळे सुरुवातीचे नीरस एकसुरी असे बातम्यांचे रूप बदलून गेले. तर आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया इयत्ता 10वीच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.